बोलवण्यासाठी रामभाऊजींना लक्ष्मणरावांना बोलण्यासाठी त्यांचं मन हे गैरवरलं, पण नक्कीच राम लक्ष्मणाची जोडी या ठिकाणी आहे एवढंच या ठिकाणी म्हणावं लागेल की रावण फक्त युद्ध हारला त्याचा भाऊ त्याच्या सोबत नव्हता म्हणून, आणि राम हा युद्ध जिंकला फक्त लक्ष्मण त्याच्या सोबत होता म्हणून आजच्या रामभाऊ सोबत लक्ष्मणा सोबतच्या पाठीराखा हा रामभाऊ धावून आले आणि हा मेळावा या ठिकाणी यशस्वी करण्याचं काम या ठिकाणी आज तुम्ही केलंय. खूप खूप अभिनंदन. गेल्या 5-6 दिवसाची घालमेल मला आमचे सहकारी कृष्णाभाऊ खळसे यांनी सांगितली आणि काल डॉक्टर आमचे मार्गदर्शक आप्पासाहेब कदम यांचाही फोन आला आणि आशियाची या ठिकाणी शेतकऱ्यांचा मेळावा या ठिकाणी ठेवला असं म्हणून आम्हाला या ठिकाणी सांगण्यात आलं. म्हणजे किती वाईट या ठिकाणी शेतकऱ्यावर बघा किती वाईट संकट आहे. राजा भगीरथाला 12 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर गंगा प्रसन्न केली, पण माझ्याच्या भगीरथ भाऊ शिंदेला आज कर्जबाजारीपणामुळे नापिकीमुळे आत्महत्या करण्याची वेळ आली. ही खूप मोठी शोकांतिका या ठिकाणी आहे. म्हणून या लोकांना सरळ करण्यासाठी नाथांच्या पाठी उचलून मारावी लाठी याप्रमाणे संत तुकाराम महाराज सांगतात. तुम्ही आता महाराजांचं या ठिकाणी उदाहरण दिलं आणि अशा माणसाची आज कीर्ती गेली की तुका म्हणे एक मरणाची सरेने उत्तमेची उरे कीर्ती मागे. या भगीरथ भाऊची कीर्ती आज आपल्याला सांगून गेली की बाबा खरंच आज यांनी लोक तुम्हाला जनजागरण करण्यासाठी आलेले आहेत की आत्महत्या करू नका, खरंच करू नका. येऊ द्या ना, फायनान्स वाले आले तर आमच्यासारख्या शेतकरी संघटनेचे लोक आमच्या मनसेचे पदाधिकारी आहेत, काही तुम्हाला बोलणार नाही. येऊ द्या वसुलीला कोणत्याही बँकेचा अधिकारी येऊ द्या, एमएससीबीचा येऊ द्या. आपल्याला आपला हक्क या ठिकाणी घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे. काय अवस्था आहे शेतकरी बांधवाची या मॉल संस्कृतीच्या सरकारमुळे तुम्ही पाहतात नापिकी आहे आणि कर्ज घेऊन नापिकी माझ्या शेतकरी बांधवाला तो इतका इमानदारी उदार राजा आहे ते कोणाचा 1 रुपया या ठिकाणी ठेवू शकत नाही, पण त्या नापिकीमुळे तो कर्ज फेडू शकत नाही म्हणून पुढे त्या पायाला दगड बांधून विहिरीचा तळ गाठू लागला. तर कुठे या ठिकाणी झाडाच्या फांद्याला गळफास घेऊन आज झाडाचा फांदे सुद्धा या ठिकाणी धन्य झाले आहेत. या मराठवाड्यामध्ये अनेक शेतकरी या ठिकाणी आत्महत्या करू लागले. का करणार नाही? आता सांगितलं की सोयाबीनला 3600 भाव आहे. अरे काय होतं 3600 ना? मॉलमध्ये 100 रुपये किलोला एक बॅग मिळते. कच्चा माल मातीचे भाव आहे. कच्चा होता तो जो पक्का होता तो चौपटीने घ्यावे आणि कसे सुख होईल ग्रामजन पिकून येते उपाशी. 3600 नाही तर घ्यायचं. आपल्याला माहिती आहे, शेतकरी पुत्र आहे मी पण की इथं काढायचा 4000 रुपये आज एकरला सोयाबीन सोंगावं लागू राहिलं. एकरी 2-5 क्विंटल होत नाही आणि त्याचा भाव शेतीला आणि म्हणून हमी भाव म्हणून शेतकऱ्यांनी आता नाफेड चालू केलं आणि 4200 रुपयाचा भाव. किती फरक? 600चा बघा आणि लाडक्या बहिणीला 1500 रुपये. ह्याच टॅक्सच्या आणि जीएसटी मधून हे 1500 रुपये तुम्हाला देतात आणि तुमच्या शेतीमालाला आज भाव नाही आणि आपण त्याला भुलून आज या ठिकाणी त्यांना मतदान करतो. अहो या ठिकाणी तुम्ही बघत आहात राजमाता जिजाऊ सावित्रीबाई फुले यांनी महिलांना अधिकार दिला. चूल आणि मेण याच्या व्यतिरिक्त माझ्या महिला कधी बाहेर निघाले नाही, पण जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धार याप्रमाणे आज सक्षमपणे या शेतकरी बांधवासाठी या ठिकाणी उभा आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये हे तुम्ही बघत आहात की सांगितलं आता मी सोयाबीनचं उदाहरण दिलं. आपण तयार करतो म्हणजे पक्का माल मातीच्या भावे कच्चा माल तयार करायचा, पक्का चौपणी ते मॉलमध्ये नेऊन 4 पटीनं आपणच विकत घ्यायचा. कापूस असेल 5-6 हजार रुपये क्विंटल नाही द्यायचा आणि एक शर्ट 5-5 हजार रुपयाला आपण घ्यायचं. हे किती मोठं शेतकऱ्यावर संकट आहे. म्हणून हमी भावाबद्दल आपले सगळे काय शेतीबद्दल पण विनंती एकच आहे की आत्महत्या खरंच करू नका. त्याच्यामध्ये काही राहिलं नाही, कारण आपल्या या ठिकाणी साधू संत आपल्या गजानन महाराज या ठिकाणी आलेले आहे. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जडून जाय मज राम नाम घेता उपजे आवडे सुख घडोघडी वाढू लागे. याप्रमाणे देटे महाराजांसारखे महाराज आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत. गरबडे साहेब आहेत या ठिकाणी आपले योद्धे तर बोलणार आहेत आणि या पद्धतीनं आज आपण सक्षमपणे खरी ही शेतकऱ्याच्या पाठीमागे उभा राहायची वेळ आहे. आम्ही बघितलेल्या या भागामध्ये मी नेहमी असतो
अनेक वेळेस आपले पालकमंत्री टोपे साहेब असताना सुद्धा आमचे तालुका अध्यक्ष कृष्णा खलचे व त्यांच्या सहकार्यांनी अनेक शेतकऱ्यांना साहेब रोहित आपले डिप्या तिथं बसून आणून देण्याचं काम या ठिकाणी केलं. म्हणून अशा ठिकाणी तरुण मोहिते साहेब असतील अशा लोकांच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे आणि त्यांना सांगून ते अनेक कामं या ठिकाणी आपण करून घेतले पाहिजे. एवढंच या ठिकाणी आज मी बोलतो आणि भगीरथ भाऊला मी आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी माझी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. 2 दिवसापूर्वी आमचे लक्ष्मणरावजी यांनी आणि कृष्णाभाऊ यांनी उपोषण केलं. त्यांना त्या उपोषणाला यश आले. आम्हाला फोन आले तहसीलदारला, यांना त्यांना बोलून पोलीस स्टेशनला आम्ही बोललो आणि या पद्धतीनं त्यांच्या लेखी स्वरूपात ज्या ज्या काय मागण्या असतील त्यांचा PM रिपोर्टच्या बद्दल त्यांनी त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. त्यांचं कशा पद्धतीने त्यांनी आत्महत्या केली, बँकेचं कोणत्या प्रकारचे कर्ज आहे. आणि मी तर तुम्हाला हे सांगतो, बँका आणि फायनान्सला तुम्ही भेऊच नका, काहीच नाही. त्याला येऊ द्या तुम्ही दारावर. आमच्या कोणी तुमचे एवढे शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, आमचे मनसेचे कार्यकर्ते यांना या ठिकाणी तुम्ही सांगा की 1 रुपया सुद्धा आम्ही भरणार नाही. 24 तास तुम्ही आम्हाला वीज देता का, पाणी देता का, टॅक्स द्यायचा तुम्हाला कशाला? हमी भाव तुम्हाला आज कोणत्याही परिस्थितीत बघा तुम्ही 2001 ला सोनं 3000 होतं आणि कापूसही 3000 होता. आज सोनं 1.5 लाखावर गेलं आणि कापूस 7 आणि 4 हजाराच्या वर कुठेच नाही. मग आज ही कारण शेतकऱ्याचा वाली हा कोणी नाही. कारण एकच आहे की शेतकरी म्हणून आपण कोणी एक याला तयार नाही. आता जर एखाद्या मोठ्या नेत्याची या ठिकाणी सभा असती ना, तिथं जागा नसती इथं व्हायला. पण आपण आता जागरूक होण्याची गरज आहे. आज या लोकांनी यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. मी पाहतो वडले साहेब झाले, तुमचे कदम साहेब यांना पाहिलेलं आहे. 1999 ला आमचे नेते राज साहेब साखरे यांना 6 घंटे उभा केलं तर त्यांनी शेतकऱ्याच्या पूर्ण गाड्या आडव्या लावल्या त्या बदनापूरला येताना. मला चांगलं आठवतं. एवढं पराक्रमी योद्धे आपल्या सोबत असताना आजही जीवाची राख रांगोळी या लोकांनी केली आणि आजही शेतकऱ्यासाठी उभं आहे. नाही तर त्यांना कोणत्याही पक्षात देऊन कोणते पद चांगलं आज भोगू शकते ते. पण म्हणावं लागल खरंच या ठिकाणी मला आमचे बंधू मोठे रामभाऊची उल्लेख करायचा आहे. यांच्या म्हणजे पत्नीचं खूप मोठं व्यापारी महासंघात देश लेवलवर काम आहे आणि अशा महिला आज आपल्या सोबत त्या ताईला खरं आज या ठिकाणी आणायला पाहिजे होतं पण बाहेर गेल्या. पण या ठिकाणी असो, आजच्या या शेतकरी मेळाव्यात आपण बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल मी खूप खूप तुमच्या सर्वांचे आभार मानतो आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये